पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। वेळ आली तर कबुतरांसाठी आम्ही शस्त्र उचलू, कोर्टानं विरोधात निकाल दिला तर आम्ही कोर्टालाही मानणार नाही, अशी वक्तव्य एका जैन मुनीनं केली। कबुतरांमुळे होणाऱ्या श्वसनाच्या विकारानं कारवाईचे आदेश कोर्टानं दिले होते, त्याची अंमलबजावणी महापालिकेनं केली। त्यामुळेच जैन मुनी नेमकं कुणाविरोधात शस्त्र हाती घेण्याची भाषा करतायत, हा सुद्धा प्रश्न आहे। पाहूया। धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। उसमें गवर्नमेंट का क्या ऑब्जेक्शन है? गवर्नमेंट या जज या मुझे बताए। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू। सीएम को भी ट्वीट होने वाला है, आपको क्या लगता है? आप मनमानी करोगे? रात को भेजा मैंने। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध जर आलं तर बस। कबूतर खान्यांवरून जैन मुनी आता थेट कोर्टालाच आव्हान देऊ लागलेत। आमच्या धर्माविरोधात निकाल आला तर कोर्टालाही आम्ही मानणार नाही, वेळ पडली तर हाती शस्त्रही घेऊ, अशी विधानं आता होऊ लागली आहेत। अहिंसा मानणाऱ्या जैन धर्मातले मुनीच आता एका बाजूला अहिंसेचे दाखले देतानाच दुसऱ्याच शब्दात ते शस्त्र उचलण्याचीही भाषा करतायत। कालच संकलेच्या नावाच्या एका व्यक्तीनं गाडीच्या टपावर दाणे टाकून कबूतर जमवले होते। त्याच वेळी कोर्ट आणि न्यायाधीशांनाच त्यानं जाब विचारला होता। त्यानंतर आज जैन मुनीनं धर्माविरोधात निकाल आला तर थेट कोर्टालाच मानण्यास नकार दिलाय। आम्ही शस्त्र उचलणार नाही, यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू। अरे धर्माच्या विरुद्ध आहेच नाही, कोर्टानं जे निर्णय दिलेला आहे धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। ये गाड़ियाँ इधर से उधर चना डाल के 10 किलो चना डाल के घूमती रहेगी पूरे दिन, और ये चना कबूतर खाएंगे। उसमें गवर्नमेंट का क्या ऑब्जेक्शन है? गवर्नमेंट या जज या मुझे बताए। स्वतःचं नाव निलेश चंद्र मुनी म्हणून सांगणाऱ्या महाशयांना कोर्टात नेमकं काय म्हटलंय हे तरी माहिती आहे की नाही, याबद्दलही साशंकता आहे। गेल्या सुनावणीत हायकोर्टानं कबूतर खान्यांवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला। आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे असं कोर्टानं म्हटलं होतं, तर आम्ही दिलेल्या आदेशाचा कुणीही अवमान करू नये, कोर्टाच्या आदेशावर हरकत असेल तर दाद मागण्याचे पर्याय असल्याचंही कोर्टानं म्हटलंय। मात्र जैन मुनी कोर्टाचा वेगळाच निकाल सांगतायत। देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारला आम्हाला विश्वास आहे, त्यांना आदेश दिला ना दरवाजे खोला म्हणून, दाणे टाका म्हणून। आता हायकोर्टाने आदेश कोणाला दिला? BMCला दिला, देवेंद्र फडणवीसला दिला आहे ना, ते आदेश आता BMCला देणार। कोर्टाने सांगितलं, आम्ही बंद करायला सांगितलंच नाही, तर आम्ही कोण परवानगी देणार आहे? कोर्ट काय म्हटलं? आम्ही बंद करायचे आदेश दिलेले नाही आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब, CM साहेब आमचे महाराष्ट्राचे, त्यांनी आमच्या जे लोकांसंगती मीटिंग केली, त्याच्यात काय सांगितलं? चालू करा। आता महानगरपालिका म्हणते आम्हाला लेखी नाही आलं, तर आम्ही काय प्रशासन नाहीये। या जैन मुनींची नेमकी काय भूमिका होती, ते नेमकं कुणाला इशारा देत होते, याचा संभ्रम तयार व्हावा अशी अनेक विधानं त्यांनी केली आहेत। आम्ही पुरा जैन समाज नाही, अख्खा महाराष्ट्राला आम्ही जागरण आम्ही अनशन करू। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो वितयीन शांतिपूर्वक अनशन। हमारा तलवार उठाना भगवान महावीर ने कहा है, शांति का प्रतीक है शांतिनाथ, और शांति से ही करेंगे। आमचे शांतिनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू। कोंबडीच्या चक्करमध्ये पुरी शिवसेना हरली होती, बराबर। कांद्याच्या चक्करमध्ये कोणती सेना गेली तुम्हाला माहित है? कांग्रेस गेली। मुर्गी चक्कर में शिवसेना गई। अब कबूतर के चक्कर में कौन जाता है तो परमेश्वर ईश्वर बताएगा। पर हम मोदी जी के साथ है, मोदी जी के विचार है, और हमारे मोदी जी हमारे रग रग में बेटे क्यों उन्होंने हिंदुत्व लाया है और हिंदुत्व रहेगा। गोरक्षा का भी कानून लाया है, सब तरह। और देवेंद्र फडणवीस ने हमारी सुनी है ना। आम्ही 4 वकील कोर्टामध्ये ठेवलेले आहे। आम्ही अलग अलग कोर्टात अलग अलग FIR जाणार आहे, बरं ना। कोर्टाचा आम्हाला संविधानचं, बाबासाहेबांचं संविधान बनाला, त्यांचा आम्हाला मान ठेवायचा आहे। आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध जर आलं तर बस। धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। पण आता माझं जर कबूतर खाना दाना चालणं टाकू आहे, प्रशासन देवेंद्र फडणवीस माझ्या संघ आहे, देवेंद्र मंगल प्रभात लोढा आहे, बाकी पुरंदरचे हार्दिक गुंडेसर लोक माझ्या संघ आहे, तर मला अनशन करायची जरूरत काय? ह्या लोकांचं एकच टार्गेट आहे की कबूतर खाना तर बंद झालं पाहिजे, यांना टॅच्यू बनायचं आहे। ही निर्णय आहे, कोणतेही बनन, आता मला माहित नाही कोणतेही बनन नाही, पर हमारे ऊपर ही आक्रमण हो रहा है ना। ठीक है, दिगंबर मंदिर हुआ, विले पार्ला का मंदिर तुटलं माहिती आहे तुम्हाला, त्या आंदोलन मी होतो। आता कबूतर खाना म्हणजे आमच्या जैन धर्मावरच तुमचं टार्गेट आहे का? कशावर आहे टार्गेट?
मंग बात सुनो, बीजेपी की सरकार में हुआ का नहीं हुआ विले पार्ले का मंदिर? कबूतर आया कि नहीं आया? आम्ही तलवार उचलना है, शांतिप्रिय आंदोलन करो और आम्हाला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेला आम्हाला पुरस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. तर संपूर्ण जैन समाज आपल्या पाठीशी असल्याचा दावा करणाऱ्या मुनींना मात्र काही महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांच्याच काही लोकांकडून ठोकलं जात होतं. चित्रा वाघने मनीषाने काढलं, चित्रा वाघने बोललं माझी आत्या मिली, मावशी मिली. तिला विचारा हे कोंबड्या मुर्ग्याने किती लोक मेले आहेत. बिल्कुल बीच में बोलना मत आप, बेल पे बिल्कुल. हाँ आप कौन है? हाँ चलो बिल्कुल बीच में बिल्कुल आना नहीं. मैं क्या कह रहा हूँ, मेरे बीच में नेता का गुलाम मेरे पास आना नहीं है. नेता के लिए काम करते नाही. आता मला रोखून राहिले, मीडियामध्ये बोलू नका. काय बरं बोलावं नाही, काय माझा. सध्या महाराष्ट्रात कोणत्याही हिंसेनंतर त्यामागे बाहेरून आलेले लोक होते अशी उत्तरं वारंवार मिळतात. यवतमध्ये दंगा झाला, सांगितलं गेलं की काही लोक बाहेरून आले, त्या लोकांनी दंगा केला. नागपुरात सुद्धा दंगा झाला. भाजप आमदार दटके म्हणाले की काही लोक बाहेरून आले होते. गेल्या वर्षी विशाळगडाजवळ गजापूर गावात तोडफोड झाली, सांगितलं गेलं की लोक बाहेरून आले होते. त्याआधी कोल्हापुरातही दंगल झाली, दावा झाला की बाहेरच्या लोकांनी दंगा घडवला. त्याही आधी बीडमध्ये जाळपोळ झाली, तिथेही बाहेरचे लोक आल्याचं सांगितलं गेलं. आता कबूतरखान्यात तोडफोड झाली, इथेही बाहेरून लोक आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हे बाहेरचे लोक म्हणजे नेमके कोण असतात? ते बाहेरून येतात म्हणजे नेमके कुठून येतात? तोडफोडीनंतर ते नेमके कुठे गायब होतात? याचा उलगडा मात्र अद्याप काही झालेला नाहीये. दुसरीकडे सरकार कबुतरांसाठी बैठकांवर बैठका घेत आहे. मात्र पत्र देऊन सुद्धा बीडीडी पुनर्विकासासाठी वेळ नाही का, असा प्रश्न शिवडीतल्याच काही लोकांनी केलाय. आम्हाला नुसतं बेवारससारखं टाकलेलं आहे. आता या सरकार किंवा राज्य सरकार या दोघं काय चालले निर्णय आपण काय एवढं पोचू शकत नाही आणि तिथपर्यंत नाही पोचलो आम्ही. पण आम्हाला एवढंच आहे की आमची बीडीडी झाली पाहिजे, पण ती कुठे पण होऊ दे. आम्हाला इथे द्या, वरलीला द्या, कुठेही द्या, कुठेही पण समावेश करून घ्या, आमचं एवढंच म्हणणं आहे. धर्मासाठी माणसं एकत्र येतात, मरण्या आणि मारण्यासाठी तयारही होतात. तेच धर्मयुद्धाचं लोण आता कबुतरांपर्यंत पोहोचलंय. जेव्हा आंदोलकांनी कबूतरखान्याची ताडपत्री फाडून धुडगूस घातला, तेव्हा ही कबुतरं इमारतींच्या वरंड्यांवर जाऊन स्तब्धपणे लोकांकडे पाहत होती. धर्मावरून माणसामाणसातल्या झगड्यांचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्या झगड्यात आता कबुतर सुद्धा एक कारण ठरलंय. तुर्तास प्रसंगी शस्त्र घेऊ, पण दाणे टाकून कबुतरांना जगवू, असा इशारा जैन मुनीने दिलाय. मात्र जो दाणे पिकवून पिकवून पार मातीत गाडला गेलाय, त्या शेतकऱ्याचं ना कुणाला सोयर आहे ना कुणाला सुत. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.